नाट्यस्पंदन प्रतिष्ठान प्रस्तुत या दुसऱ्या नाट्याविष्कारासाठी जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मी नाट्यस्पंदन परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत करतो. दिनांक 15 ऑगस्ट 2018 रोजी याच सभागृहात भरगच्च रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने नाट्यस्पंदनने मायाजाल हे आपले पहिले नाट्यपुष्प सादर केले होते. त्याला आपण सर्वांनी प्रेमाने व कौतुकाने डोक्यावर घेतलंत व आमचा सर्वांचा जीव भांड्यात पडला व त्याचसोबत एक नवा उत्साह संचारला. प्रत्येकाला वाटायला लागलं की आपणही काहीतरी करायला हवं. परंतु या उत्साहासोबतच जाणीव झाली ती जबाबदारीची. आपलं पुढलं नाटक याच तोडीचं किंबहुना काकणभर सरसच असायला हवं याची. आमचे हे हौशी डॉक्टर कलावंत त्यासाठी झटून तयारीला लागले व आम्ही 2019च्या सुरुवातीला 3 नाटके घेऊन आपल्यासमोर येत आहोत. त्यातील 2 एकांकिका आहेत ज्या आज आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत. विठ्ठल तो आला आला व मेल्या आईचा चहा. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आज येथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मी नाट्यस्पंदन परिवारातर्फे पुनश्च एकदा स्वागत करतो व आभारही मानतो. थोड्याच वेळात आपण पहिल्या एकांकिकेला सुरुवात करणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपणा सर्वांसाठी काही प्रेमाच्या सूचना करीत आहोत. त्याचे कृपया पालन करावे ही नम्र विनंती. कृपया सर्वांनी आपापल्या जागांवर बसून राहावे व प्रयोग सुरू असताना अनावश्यक हालचाल करू नये. येथे उपस्थित रसिक प्रेक्षकांमध्ये बहुतांशी डॉक्टर उपस्थित आहेत. आपणास काही आपत्कालीन कारणासाठी फोन येण्याची शक्यता असेल व आपणास बाहेर जाण्याची गरज पडण्याची शक्यता असेल तर कृपया आपण बाहेर जाण्याच्या दरवाजाजवळील सीट आरक्षित करावी. आपल्यासोबत जर लहान मुले आलेली असतील तर ते नाटकाचा आस्वाद घेतील व गडबड करून रडून व्यत्यय निर्माण करणार नाहीत याची काळजी पालकांनी घ्यावी. आपत्कालीन फोनप्रमाणे आपत्कालीन बालव्यत्ययामुळे आपणास बाहेर जाण्याची आवश्यकता पडणार असेल तर आपणही कृपया दरवाजाजवळील सीट अधिग्रहित करावी ही नम्र विनंती. आपल्याजवळील रेकॉर्डिंग योग्य मोबाईल व स्टेजवर परफॉर्म करणारे आपले मित्र मैत्रीण किंवा नातेवाईक यांच्यामुळे आपणास फोटो काढणे किंवा व्हिडिओ शूटिंग करण्याचा तीव्र मोह होणारच आहे. परंतु आपल्या या कृतीमुळे आपल्या शेजाऱ्यांना किंवा आपल्या मागील व्यक्तींना आणि त्याचप्रमाणे स्टेजवर परफॉर्म करणाऱ्या आपल्या प्रियजनांना त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृपया कोणीही फोटो काढणे किंवा व्हिडिओ शूटिंग करणे कटाक्षाने टाळावे. जर आपणास इच्छा असल्यास या नाटकाची रेकॉर्डेड DVD आपणास उपलब्ध करून दिली जाईल. त्यासाठी उद्यानंतर आपण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता. आपण पूर्ण शांततेने नाटकाचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. त्याचप्रमाणे योग्य ठिकाणी योग्य ती दाद देण्यासही आपण विसरू नये. आज जी डॉक्टर मंडळी येथे सादरीकरण करणार आहेत हे सर्वजण हौशी नाट्यकलावंत आहेत आणि मागच्या 2.5 महिन्यांपासून ते आपल्यासमोर एक चांगला प्रयोग सादर करण्यासाठी कसून सराव करीत आहेत. या नाट्यप्रयोगासाठी या कलावंतांनी कोणतेही मानधन घेतलेले नाही हे आपण लक्षात घ्यावे. आज आपणासमोर 2 एकांकिका आम्ही सादर करीत आहोत. 2 एकांकिकांच्या मध्ये एक मध्यंतर असेल. तरी सर्व रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की आपण दोन्ही एकांकिकांचा मनमुराद आनंद घ्यावा व मध्यंतरानंतर सभागृह सोडून जाऊ नये. सभागृहात जर काही लोक उभे असतील आणि त्यांच्यासाठी जागा उपलब्ध नसेल तर त्यांनी कृपया बाल्कनी रिकामी आहे तेथे जाऊन सीट्स अधिग्रहित कराव्यात. आणि बाल्कनीमधूनसुद्धा हे नाटक तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं बघता येणार आहे अशी या सभागृहाची सोय आहे. कृपया उभे राहण्यापेक्षा आपण बाल्कनीमधील सीट अधिग्रहित कराव्यात. माननीय
पुरुषोत्तम लक्ष्मणराव देशपांडे अर्थात महाराष्ट्राचे लाडके पु ल यांचे हे जन्मशताब्दी वर्ष सर्वत्र साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आमचे हे आजचे दोन्ही नाट्यप्रयोग ही नाट्यस्पंदन प्रतिष्ठानतर्फे पुलंना वाहिलेली आदरांजली आहे. त्यामुळे पुलंच्या दमदार लेखणीतून अवतरलेली परिस्थितीवर मिश्किलपणे, परखडपणे व नेमकेपणाने बोट ठेवणारी तसेच अंतर्मुख करायला लावणारी चिरतरुण एकांकिका विठ्ठल तो आला आला आम्ही सर्वप्रथम आपल्यासमोर सादर करणार आहोत. व हा विठ्ठल आपणा सर्वांना मुक्तपणे हसविण्यासोबतच अंतर्मुख करण्याचे काम नक्कीच करील. चला तर मग आपले मोबाईल बंद करून, मुलांना शांत करून, सर्व कौटुंबिक व व्यावसायिक चिंता बाजूला ठेवून आनंद घेऊयात आजच्या नाट्यस्पंदन प्रतिष्ठान प्रस्तुत या दोन नाट्यपुष्पांचा. कविवर्य मंगेश पाडगावकरां जसे म्हणतात, घराघरात घुमले तेव्हा तूक्याचे अभंग, निजलेल्या मनातला प्रकटला पांडुरंग. अमृता ते पैजा जिंकी अशी ज्ञानेशाची ओवी, होती आणि तमनांना नवी अमृत पालवी. आता सारे बदलले अहो जग पुढे गेले, आता सारे बदलले अहो जग पुढे गेले. नको प्रकाशाची वाट, नको अमृताचे ताट, नको प्रकाशाची वाट, नको अमृताचे ताट. फक्त हवी पळवाट, नवी नवी पळवाट. फक्त हवी पळवाट, नवी नवी पळवाट. मला भेटण्याला, विठ्ठल तू आला, मला भेटण्याला, मला भेटण्याला, मला भेटण्याला, विठ्ठल तू आला, मला भेटण्याला. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून नाट्यस्पंदन प्रतिष्ठान लातूर सहर्ष सादर करीत आहे धमाल विनोदी एकांकिका विठ्ठल तो आला आला. लेखक श्री पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. निर्मिती नाट्यस्पंदन प्रतिष्ठान लातूर. दिग्दर्शन डॉक्टर सौ रुजुता आयाचित. सहदिग्दर्शन डॉक्टर व्यंकट येलाले. नेपथ्य श्री संजय आयाचित व श्री नंदकुमार वाकडे. प्रकाश योजना श्री सुधीर राजहंस. ध्वनी संगीत डॉक्टर सुधीर बनशेळकीकर. रंगभूषा व वेशभूषा श्री भारत थोरात व डॉक्टर शीतल टिके. स्त्री वेशभूषा डॉक्टर मंजुषा कुलकर्णी. निर्मिती सहाय्य कुमारी स्वरा उटीकर. रंगमंच व्यवस्था डॉक्टर वर्षा पाटील, डॉक्टर मिलिंद पोतदार, डॉक्टर नीलम पन्हाळे, डॉक्टर शीतल रेड्डी, डॉक्टर वैशाली टेकाळे, डॉक्टर गणेश पोतदार व श्री गणेश पवार. सादर करीत आहोत विठ्ठल तो आला आला.
वर्धा म्हणे. अरे नाव काढू नका त्याच्याच मुळे 28 युग इथं उभा राहण्याची शिक्षा मिळाली आहे मला. बोला पुंडलिक वरदा. अरे नाव काढू नका त्याचं. का हो डॉक्टर, तुम्ही काही बोललात? मी तुम्हीच म्हणालात ना नाव काढू नका म्हणून. वकील साहेब आरती घ्या आधी, गप्पा मागावून. जरा इकडे लक्ष द्या. ओरडायला काय झालं शेठजी? 2च हात आहेत मला, 4 हातांचा विष्णू नाही मी. अहो भट्टजी, मजावर का तापरता? मी कुठे काय बोलले? शेठजी निदान देवळात तरी खोटं बोलू नका. तुमच्या दुकानात ठीक आहे. भट्टजी, उद्धटपणा वाढत चाललंय तुमच्या. आषाढी लाभली म्हणून चढवून जाऊ नका. पुण्याही तुमची नाही हो, विठ्ठलाची आहे. हा, पण माझ्याकडे कोणी पाहिल का जरा? अरे मी जन्माला घातलं तुम्हाला. धरा. तू जन्माला घातलंस म्हणे? यांनी मला जन्माला घातलं. मास्तर झाला म्हणजे काय वाटेल ते बोलेल. अरे चा, मी कुठं काय बोललो? रात्रीचा गांजा अजून उतरला नाही वाटतं. पुन्हा भडकावेन. मास्तर म्हणवता आणि खोटे बोलतात आणि गावची पोरं यांच्या ताब्यात द्यायची आम्ही दिवसभर. अहो पण पांडुरंगाच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, तुमच्या गळ्या शपथ तुम्हाला जन्माला घालायच्या गमजा केल्या नाही तो. आणि भटजी, तुमच्या तारखेला जन्माला घालून आम्हाला काय मोठेपणा मिळणार हो? अहो फार फार तर शाळेत भटजी म्हणण्यापुरतं नाव घेतो तुमचं. पण मी माझ्या कानानं ऐकलंय, मी तुम्हाला जन्माला घातलं म्हणता ना. तुम्ही मला जन्माला घातलं? अहो नव्हे, तुम्ही मला मी तुम्हाला जन्माला घातलंय असं म्हणताना कानानं ऐकलंय माझ्या. वाटल्यास विचारूया लोकांना. हो हो, मी देखील ऐकलं. हो मी देखील ऐकलं. ऐका, वकील साहेबावर नसेल तुमचा विश्वास, पण सखूबाई कशाला खोटे बोलते? भटजी, तोंड सांभाळून बोला. कान फुटले का रे तुमचे? शेठजी, माझे हो कान कशाला फुटते? अहो वकील साहेब, मी कुठे काय बोललोय? पण तुमचे कानच काय हो, डोके का फुटे ना. आम्हाला काय घेणं देणे? शी शी शी, माणसं आहेत की जनावर? डॉक्टर, पुन्हा तुम्ही चोबडेपणा केला. आम्हाला हो गाळ म्हणण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? पण मला काय जनावर ओळखता येत नाही. तुम्हाला कशाला जनावर म्हणेन मी? अहो जनावरांचा डॉक्टर आहे मी. आणि जनावर तुमच्यासारखी देवळात येऊन गाढवपणा करत नाही. हे खरं बोल ना. काय खरे बोलले हे डॉक्टर? मंडळी भर सार्वजनिक ठिकाणी हा पशु डॉक्टर मला भाडो म्हणाला आहे. अब्रू नुकसानीची फिर्याद ठोकणारे मी यांच्यावर आणि तुम्हा सर्वांची साक्ष काढणार आहे. कोणाला धमकी देता वकील साहेब? मला? अहो तुम्हाला गाढव म्हणण्याने अब्रू गेली ती तुमची नाही, गाढवाची. अहो भटजी, आरती आणा इकडे आणि प्रसाद वाटा. मला घरी जायला उशीर होतोय. जाऊ दे त्यांना लवकर. घरी जाऊन सुनेला छाडायचं आहे. हा, कोण बोलला रे? गारखाबाई, तुम्ही? हो, तुम्हीच म्हणालात. अहो अहो सखू मावशी, काही काय उचलली जीवानी लावली टाळ्याला. अहो चांगला पुरुषाचा आवाज होता, मी देखील ऐकला. अहो पांडुरंगाच्या पायाची शपथ हो, मी कशाला बोलू? अहो निदान देवळात तरी नका विटाळू जीभ. आणि कान आहेत माझे, सुप नाही आहेत. छळ केला असता तो माझ्या सुनेचा करते, तुमचा तर नाही ना करी. अहो काकू काकू काकू, अहो भांडता कशाला? अहो 4 घटका मनाला शांती मिळावी म्हणून इथं यायचं. इथं येऊन परत भांडणं. आधी दिवसभर पोरांच्या कटकटी डोकं पिकतंय. जन्म देताना विचार करायचा होता मास्तर. गावातल्या सगळ्या पोरांना मी जन्म दिला का डॉक्टर? आता जनावरांचे डॉक्टर झालात म्हणून त्यांच्या डोक्यानं विचार करता वाटतं. अहो शाळेतल्या पोरांबद्दल बोलतोय मी. असा संताप येतो वाटतं उचलावं एका कार्ट्याला. आणि दुसऱ्यांच्या पोराच्या जीवावर असे उदार होऊ नका. निष्पाप पोरं असतात होती, त्यांच्यावर काव चिडता.
आणि त्यांच्या निष्पाप पोटात किडकं धान्य घाला. वकील साहेब, लबाडीचा हिशेब असेल ना, ते तुमच्या धान्यामध्ये जास्त आहे. हे इथे काढायची काय गरज आहे? हो, मी स्वतःहून कशाला काढी? अगं बाई, आरती झाली वाटतं. निघता निघता उशिराच झाला मला. ओ भटजी, आरती घेतली मी, सरका पुढं. ओ भटजी, एक श्रीमुखात आणा त्याच्या. या कोण श्रीमुखात आणणार आहे? पुढे या. काय हो भटजी, कोणावर इम्प्रेशन आहे? इम्प्रेशन इम्प्रेशन काही कळत नाही मला, पण माझ्या तोंडात हाणायची ज्याची मायवाली असेल त्यानं पुढे येऊन माझ्या तोंडात हाणावे. काय झालं हो? ओय घाट, शत्रूवर मागून वार करायला लाज नाही वाटत? शेठजी नगऱ्यात कोंबून वादी नगळा होईल. कुणाच्या? तुमचा. मार? मी काय घोडे मारले तुमच्या? अहो, इतक्या मंडळी देखत गुद्दा हल्लात मला. माझी पाठ म्हणजे काय जोंधळ्याचं पोतं वाटलं की काय? अहो भटजी, आरती आणा भाऊ इकडे. उशीर होतोय मला. मंडळी यायचे बॉम्बेहून. बॉम्बेहून? का? का? सांगितलं नाही का कोणी तुम्हाला? सिनेमाची ऑफर आली आहे मला. हा भटजी, वाटा प्रसाद लवकर. मोठी कलेक्टर आहे की नाही तू? गाणारी ती गाणारी आणि थाट केवढा. अरे मूर्खा, देवाच्या दारी सगळे सारखे असं तूच सांगतोस ना रे पुराणात. ह्या टाळी मी कशाला टाळी देऊ? तुम्हीच तर बोललात ना. मी आता तोंडाला उपरलाच गुंडाळतो. अहो, प्रसाद घेतल्याशिवाय देवळातून निघता येत नाही म्हणून तो चुपचाप उभा आहे. वास्तविक असा प्रसाद दिला पाहिजे एकेकाला. बरोबर आहे. पण कोण बोललं हे? कोण बोललं? शेठजी तुम्ही? अहो, मी कुठे काय बोललो, पण प्रसादाचं जे कोणी बोलले ना, एकदम बरोबर बोलले. हा. काय निर्लज्ज आहेत लोक. शिंपी तो शिंपी आणि शेर बघा कसा अगदी मामलेदारासारखा मारतोय. शेरा आणि म्या कसला शेरा मारला हो? वकिली करतोय 20 वर्ष, चोळ्या नाही शिवत. का हो, आम्ही शिवलेल्या चोळ्याच तेवढ्या दिसतात, शर्ट पॅन्ट नाही दिसले. आणि चोळ्या शिवत नाही म्हणजे? अहो, चोळ्या शिवायच्या म्हणजे तुमच्यासारखे खोटे दस्तऐवज करणे एवढं सोपं काम वाटलं होय. शिवून दाखवा. शिवून दाखवा की. अरे डोळे फुटले का रे? डोळे फुटले आहेत तुझे. तो आंधळा आहे, कळत नाही का? कोण बोललं हे? ओ शिंपी दादा, पांडुरंग बोलला. पहा, त्या आंधळ्याला दिसलं, पण या लुच्च्यानं कुठं दिसतंय? मास्टर लुच्चे कुणाला आपण? कोण बोलले? कोण बोलले? कोणीतरी बोललो हो. कुणीतरी बोललं. तरी बोललं. अव ह्यो इट्टलाचा आवाज आहे. तुला रे काय दिसतंय? हा? रात्रीचं निवांत देवाच्या दारात तुकोबाचं अभंग गात बसतो मी. तवा इट्टलाचा बोल येतो ऐकू कानी मला. मारा थापा. वकील साहेब, 3 ईसा 10 वर्ष झाली राहतो मी या गावात. कुणाचं लेकरू जरी रडलं, कुणाचं हाय ते ओळखीतो मी. हे मात्र खरंय बर का. मागे भटजीच्या पुराणाच्या वेळेस माझं नातू लागलं की रडायला, म्हणून घेऊन गेले त्याला बाहेर. तशी हा चटकन पुढे येतो आणि म्हणतो, सखू मावशी आणा तुमच्या नातवाला इकडं म्हणून. खरं का रे? अगो जाऊ बाई, द्या डॉक्टर साहेब, जाऊ द्या. का हो? कसं बरं ओळखतात हो हे आंधळे? हो आहे बघा, इट्टलानं प्रत्येकाचं काहीतरी काढून घेतलं आणि प्रत्येकाला काहीतरी जादा दिलंय बघा. आता तू एवढी महानंदेच्या कुळात जन्माला आली
पण गळ्यात खवा घालून ठेवलाय बघ. हा, तुला काय रे बाई हिच्या गल्ल्यामध्ये खवा येते म्हणजे दिवसभर गावात भीक मागायची आणि रात्री हिचे गाणे ऐकण्यात पैसे उतरायचे. अहो त्याचा पैसा हाय, त्यानं वाटल तिथं उधळल. तुम्ही नाही का सट्ट्यामध्ये उधळल, त्यानं गाण्यात उधळला. उभ्या आगाव बोलत जाऊ नका. हे पहा शिल्पी दादा, हिचे चोली शिवल्या म्हणून हिचे वकील पत्र घ्यायचे असे नाही. हा भटजी आता वाटता प्रसाद का मीच उचलू ताट? माझ्या पाठीत बुक्का कुणी हल्ला हे कळाल्याशिवाय प्रसादाच्या ताटाला हात लावू देणार नाही मी कुणाला. सांगा सांगा कुणी मारला बुक्का? मी मारला. कोण बोललं हे? मी मारला म्हणून कोण म्हणाला? मी म्हणालो. विठ्ठला, थांबा थांबा, तू गाभाऱ्याच्या दिशेनं आवाज आला. मी आज जाऊन पाहून येतो. हो बाकी आवाज गाभाऱ्याच्या दिशेने आलाय. वय वकील साहेब, अहो विठ्ठलाचा आवाज. तू चुप बस रे. भटजी हाय का कुणी? अहो तुमच्या समोर उभा आहे तो. कुठं धुंडाया लागला तुम्ही त्याला अंधारात? पण हा आंधळा काय म्हणतो ऐकून तरी घ्या जरा. जनावरांना जसं अंधारात दिसतं ना तसं बहुधा ह्याला पण दिसत होतं. कुत्र्यांना तरी स्पष्ट अंधारात दिसतं. मग स्वानुभवावरून सांगतो मी. कुत्र्यांचा स्वानुभव तुम्हाला कसा काय? पेशंट आहेत कितीतरी कुत्रे माझे. डॉक्टर साहेब, तुमचे ते पेशंट पैसे नसतील उडवत. त्यांच्याकडे पैशाचे व्यवहार दिले तर नाही बुडवणार, पण त्यांचे मालक बुडवतात. हे भटजी कुठं गायब झाले? भटजी, ओ भटजी, भटजी, भटजी. अगं बाई 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 बाई, गाभारा कधी साफच केला नाही वाटतं. बरे झाले, त्या निमित्तानं आतले कोळीचे जे आळे निघाले. कुणी आहे का? कुणी नाही. तुमच्या पैकीच कुणीतरी म्हणालंय मी बुक्का मारला म्हणून. सांगा सांगा कोण म्हणाल ते? मी म्हणालो. अरेच्छा, हे आंधळ्या उठ. तुला आवाजावरून माणूस ओळखता येतो ना? मग सांग कोणाचा आवाज आहे? हे आंधळ्या, माझ्या तोंडाला उपरनं गुंडाळलेला तुला दिसणार नाही, आधी सांगून ठेवतो. चुप. तोंडाला उपरनं गुंडाळलं म्हणजे बुक्का मारता येत नाही की काय मास्तर? सांग रे आंधळ्या, कुणाचा आवाज आहे? अहो विठ्ठलाचा, पांडुरंगाचा. नेमका कुणाचा ते सांग. विठ्ठलाचा की पांडुरंगाचा? अहो आता काय बी म्हणा बघा. विठ्ठल म्हणा, पांडुरंग म्हणा, सत्यदेव म्हणा, नाहीतर सत्यनारायण म्हणा. हजार नावं आहे ती बघा त्याला. सावटपणा करतोस काय? डोकं फोडील. देवानं डोळं फोडलं, तुम्ही डोचकं फोडा. हे काय भटजी गरीबाला उगीच? का तुझ्या गळा गोड आहे म्हणून सर्टिफिकेट दिलंय म्हणून पुळ आला का काय तुला या आंधळ्याचा? अरे आंधळे तुम्ही आहात, तो नाही. बघ बघ बघ, सांग आपल्या गावातला आहे का आवाज? आता हाय बी आणि नाय बी बघा. हाय बी आणि नाही बी. भटजी आता मात्र मी सगळ्यावर लक्ष ठेवून होतो. कुणाचंही तोंड हलत नव्हतं. माझंही लक्ष होत या शिंपीवर. खोट बोलू नका. आणि तुम्ही देवळात येता ते काय आमच्याकडे बघायला? ए फालतू वाटलं डारा. सांग रे आंधळ्या, कुणाचा आवाज आहे? अहो विठ्ठलाचा. विठ्ठल? अरे कोण विठ्ठल? अरे बापाचं नाव काय त्याच्या? ओ वकील साहेब, अहो तुमचं नाव विठ्ठल आहे की? आणि तुझं नाव पांडुरंग आहे. विसरलाच काय चोळीवाल्या? हे बघा, पुन्हा पुन्हा माझी चोळी काढू नका. सांगून ठेवतो. अरे 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 देवळे का चावडी? तुम्हीच तर फौजदाराचा आव आणलाय. वकील साहेब, तुमच्या पाठीत बुक्का बसला असता म्हणजे समजलं असतं. आता चटकन सांगून टाका बरं, विठ्ठल कोण आहे इथं? काय करणार आहेस?
तुझ्या पाठी एक बुक्का आणतो. हाण. पुढे ये ना, बुक्कीला नारळ फोडतो मी. लचकला का हात? लचकल कशाला? दगडी भिंतीवर आपटला ना. भटजी, दगडी भिंतीतून 10 फूट लांब असताना भिंतीवर कसं काय आपटे? विठ्ठलाच्या पाठीला लागलं की हो. अरे 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 अंधाड्या कुठे निघालास? अहो विठ्ठलाच्या पाठीला बुक्की लागली. तेलानं रगडू दे मला त्याची पाठ. एकदाचं लक्ष गेलं तुमचं माझ्याकडे? अगं बाई, काय भटजी, मारायची बुक्की माझ्या पाठीत? कोण तू? अरे ओळख पटते का कोणाला माझी? तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखे वाटते हा? हे काय शेठजी, तांदळाच्या पोत्यात खडे भरताना एकदा. थांबा थांबा, पुढे बोलू नका. त्या दिवशी तुमच्यासारखाच कुठेतरी दिसला होता डोळ्यासमोर बाबा. जरा पगडी काढा बघू. का? आमचा एक क्लायंट होता. काय? इंग्रजी कळत नाही वाटत. क्लायंट म्हणजे अशील तोरड्याच्या खटल्यातला रामोशी होता, तुमच्यासारखा काळा. अहो वकील साहेब, अहो जरा नीट बघा. सुंदर ते ध्यान. रामोशी वाटला की काय ओ माझा इटू तुम्हाला? माफ करा हा पुराणिक बुवा, आंधळा आहे तो, चुकून सुंदर म्हणाला तुम्हाला. आपल्या आंधळेपणाचा फायदा घेऊन अशी प्रत्येकाची थट्टा करत असतो. पण पुराणिक बुवा, अहो पण मी पुराणिक बुवा नाही. अहो मग कुठल्या गावचं तुम्ही? आमच्या गावचं दिसत नाही. ही बाराबंदी माझ्या हातची नाही, फिटिंगला निवड दिली आहे. तुमच्याच खापर पंजोबाने शिवली, त्यानंतर बदलली कुठे? माझ्या खापर पंजोबानी? अहो पण त्यांना मरून तर 100 वर्ष झाले असतील. 150. मी सांगतो, आज 150 वर्षात बदलली नाही ही बाराबंदी. हे पहा, बनवा बनवी करू नका. इथे गाभाऱ्यात लपून राहायचं काय कारण होतं? देवळात पुराण सांगायला यायचं होतं तर सरळ समोरच्या दाराने यायचं. शिवाय चातुर्मासा संपला आता. हे तुम्ही मला सांगता? तुम्हीच तर मला 4 महिने सक्तीने शेषाच्या पाठीवर झोपून ठेवला होता. म्हणे सापाच्या पाठीवर झोपा, छान. हे म्हणजे शेळी समोर वाघ बांधून तिला खाऊ घालण्यासारखं आहे. हे पहा, तुम्ही कोण आहात ते सांगा, नाहीतर पोलिसाला बोलवावं लागेल मला. अहो मी विठ्ठल आहे. विठ्ठल म्हणजे खरा विठ्ठल? अगदी 100% खरा आणि खात्रीला आहे. युगे 28? तोच. कंटाळा आला ती आरती ऐकून ऐकून. अहो तुम्हाला जर रोज तेच गाणं ऐकवलं त्या बाईनी तर कसं वाटेल बरं शेठजी? अहो ही बायडी मला रोज गाणे ऐकवते, तुम्हाला कोणी सांगितलं? काय खोटे आहे हो शेठजी? मग मला कसं वाटेल बरं? माणसाला बदल लागतो. मग देवानीच काय पाप केलंय बरं? पण तुमच्या आणि देवाचा काय संबंध? अहो देव आहे मी, किती वेळा सांगू? अगं बाई, पोरांना तरी आणायला हवं होतं. त्यांना तरी खरा देव कधी पाहायला मिळणार? अहो पण हेच खरे देव कशावरून? म्हणजे उद्या गावातल्या कोणी शिवम्या आगोम्या ऐरा गैरा नथू खायला सांगेल मी देव आहे म्हणून. हवं तर तुम्ही परीक्षा घ्या माझी. हा रुपया आहे हा. या रुपयाची सोन्याची मोहर करून दाखवा. आबा, शेठजीच्या रुपयाची मोहर का? आमच्या जानव्याचं सोनं करा. थांबा हो, तुमच्या जाणण्यापेक्षा आमची टेप लांब आहे. देवा, ही एवढी टेप सोन्याची करा की. रुपया सोन्याची करायची आयडिया माझी हा. अहो अहो, पुरुषासारखे पुरुष असून भांडताय काय बायकांसारखे सोन्यासाठी? देवा, एवढ्या माझ्या काचेच्या बांगड्या तेवढ्या सोन्याच्या करून द्या म्हणजे झालं. चुप! सरका सरका सरका! देऊळ माझा आहे,
परंपरागत मालकी आहे. कशावरून? विचारा आहे ना. काय हो, देव आहात ना तुम्ही? पण यांचा देवपणा अजून कुठे सिद्ध झालाय? तो काय आत्ता सिद्ध होईल. पण चटकन हे चंदनाचं खोड आणि सहान सोन्याची करून दाखवा पाहू. पण हा वजनाला देखील तितकीच भरली पाहिजे. भटजी, मी हे करू देणार नाही. हा अहो भांडू नका, भांडू नका. मी काय म्हणतो, देव बाप्पा हा खडू तेवढा वा मास्तर, शाळेतले खडू तुम्ही असं खिशातून पळवता वाटतं. मग त्या पोराने काय हसायचं? हे बघा विठ्ठलराव, तुम्ही इथे काही चमत्कार वगैरे दाखवू नका. तुम्हाला खरंच जर चमत्कार येत असतील तर मार्केट या सभागृहात तुमचा शो ठेवून टाकू. अहो, मागच्याच महिन्यात मायाजाल नाटकाचे 3 प्रयोग केले. मी कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं. तब्बल 1,500 रुपये मिळवून दिले त्यांना. आणि गुरांच्या दवाखान्याला मदत म्हणून उरलेले खिशात टाकले. तुम्हाला कसं कळलं? अहो, देव आहे मी. थापा मारू नका. आम्हाला काय खरा देव ओळखता येत नाही. आणि देव काय अशी आपली नेमून दिलेली जागा सोडून गावावर भटकत नाही. आम्ही काय देव पाहिले नाही? शंकर झाले, राम झाले, कृष्ण झाले, मारुती झाले, बिचारे चक्कार शब्द उलटून बोलले नाही. आणि तुम्ही आपली वीट सोडून निघाले हिंडायला. अहो डॉक्टर साहेब, काय झाले हिंडले म्हणून? तुम्ही गुरांचे डॉक्टर असून नाटक कंपन्याचे कॉन्ट्रॅक्ट घेताय. वकील लोक गाण्याच्या बैठकी करतायत. सिनेमा नटी संसार कसा करायचा ते शिकवतायत. मास्टर लोक खानावळी चालवतायत. मंत्री लोक कीर्तन करतायत आणि कीर्तनकार जाऊन इलेक्शन लढवतायत. मग देवानं जरा पाय मोकळे केले तर काय बिघडले हो? अहो, आम्हाला पण दुकानामध्ये दिवसभर गाडीवर बसून थकल्यासारखे होते. देव तर उभे आहेत. त्यांना काय वाटले असेल? आणि तेही या गाभाऱ्यात. अहो, या गाभाऱ्यात भटजी थोड्या वेळासाठी आज जाऊन आले होते तर भैरवासारखे दिसत होते कोळिष्टकामुळे. देवा, तुम्ही खुशाल हिंडा हो, पण तेवढा रुपया शेठजी, रुपया खिशात. अहो भटजी, या नास्तिकांची खात्री पटू दे ना, हे देव आहेत म्हणून. अहो, खरंच देव आहे हो त्यो. तू चुपच रांधळे. तुला रे काय दिसतंय? आंधळा काय? ठीक आहे. हे पहा, काय रे? दिसाया लागलाय मला. होय 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 होय. काय सांगतोस? होय, दिसायला लागलाय. मग माझ्या हातामध्ये काय ती ओळख? हा? हे रुपया आहे, पर खोटा आहे. खोटा? कशावरून? अहो, जस्ताचा आहे त्यो. तुला रे काय दिसतंय? अहो अहो, मी एक भी डोळा मागितला नव्हता. मला देवानं दोन दोन दिले. इतला आणि शेठजी, या खोट्या रुपयाची मोहर करून पाहिजे होती होय. मास्तर, वकील साहेब, द्वारका माय, शेठजी, शिंबी दादा, भटजी, इट्टला. काय पटली खात्री? कसली तरी सिद्धी असली पाहिजे. नीट बघा सखूभाऊशी. वकील साहेब, किती वर्ष येतात देवळात? तरी माझी ओळख पटली नाही? लहानपणापासून. तरी माझी ओळख पटली नाही? हे नाना भटजी. बरोबर.
आमच्या वडिलांची खून सांगा पाहू. नाकाचं हाड मोडलं होतं त्यांच्या, म्हणून नाक वाकडं दिसत होतं. बरोबर, वाटेत पाय घसरून पडले होते. छे छे, भांग जास्त झाली होती. इथे पहिल्याच पायरीवरून घसरले ते नाकावरच आपटले. आणखी काही खुणा सांगू? नुसत्या खुणा सांगा, पण त्या का होत्या ते नका सांगू. थांबा, मला तुमची उलट तपासणी घेऊ द्या. अहो वकील साहेब, देवाची कसली उलट तपासणी घेतो? तुझी बस रे, तुला फुकटात डोळे मिळाले म्हणून शांतपणा करू नकोस. काय पाहायचे ते पाहत बस. हा, तुमचं नाव? विठ्ठल. म्हणा, ईश्वर साक्ष खरं सांगेन. अहो पण ते स्वतः देवस्थान ईश्वर साक्ष कसं म्हणतील? हे पहा, तुम्हाला वकिलीतलं काय कळतं? तुम्ही आपलं बैलाच्या खुरांना पट्ट्या बांधा. हा, तुमचं नाव सांगा. तुमचं आणि माझं नाव एकच, विठ्ठल. माझ्यावरूनच हे नाव तुम्हाला ठेवण्यात आलं होतं. मूळ गाव? वैकुंठ. इथे केव्हा आलात? 28 युग झाली. उदरनिर्वाहाचा धंदा? सध्या बेकार. हा गुन्हा आहे ठाऊक आहे ना? होय. मग भागतं कसं काय तुमचं? अहो भागायचंय काय, उपाशी आहे हो मी. उपाशी? देव असताना उपाशी पडायचं काय कारण? देव भावाचा बुकेला, आम्ही भाव दिला की तुमचं पोट भरलं पाहिजे. तोच तर भाव हल्ली कमी झालाय. अहो सगळेच भाव कमी झालेत हो. आमच्या दुकानामध्ये येऊन बघा, खात्री पटेल तुमची. भयंकर मंदिर, दुकान बंद करायच्या टाइम आलाय हो. तसं असतं शेठजी, तर गादी खालच्या तळघरात सोन्याच्या चिपा नसत्या ठेवल्या. हो, तुम्हाला कसे कळले? हा? किती चिपा आहेत त्या सांगू? नको देवा, नको नको नको. थांबा, मला प्रश्न विचारू द्या. अहो वकील साहेब, प्रश्न कसले विचारताय? काय पटली खात्री? अरे पटली म्हणा र पाप्यांनो, पटली म्हणा. नसेल पटली तर आणखी प्रश्न विचारा. मास्तर तुम्ही? माझी तर केव्हाच खात्री पटली आहे. शिंपी दादा? छा 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 देवा, आपली तसली काय बी भानगड नाही. कापड चोरण्याच्या काही? पटली 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 देवा. दुसरी 12 बंदी शिवून देतो, चांगल्या फिटिंगची. खरंच बाई, पटली मला खात्री सगळे. चला सुखू मावशी. चला हवं तर, पण कर नाही त्याला. डर कशाला? सखू मावशी, सुनेच्या बांगड्या. बाई नका नमस्कार करू. गेली कित्येक युगे नुसते नमस्कार, धूपदीप, आरत्या. अहो कंटाळा आलाय देवपणाचा. पूजेत चुकलं असेल तर तसं सांगा, पण देवपणाला कंटाळून कसं चालेल? कोणाचं कसं चालेल? तुमचं की माझं? दोघांचंही. हे पहा, लोकांची चिंता वाढण्याचं काम करून कंटाळलोय मी. अरे तुम्ही लोक आम्हाला आमचं काही हित पाहू द्याल की नाही? आता मी देखील कष्टाची भाकरी खायचं ठरवलंय. बरं, कामाची सवय आहे मला. मी घोडे धुवू शकतो, दळण दळता येतं मला. कबीराचे शेले पण विणले आहेत. एखाद्या दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून तर घेतीलच मला. बरं, खाण्यापिण्याच्या कसल्याही आवडीनिवडी नाही. सुदाम्याच्या पोह्यापासून ते मीराबाईच्या विषापर्यंत सर्व काही पचवायची तयारी आहे आपली. असल्या कामांना वाव आहे कुठे हल्ली? मोटारीच्या काळात घोडे आहेत कुठे धुवायला? पिठाच्या गिरण्या आहेत, दळण कोण दळते हल्ली? शेले पागोटे वापरते कोण आजकाल? मग माझ्याजवळ काहीच काम नाही. अहो आजवर तुम्हा लोकांनी आमच्या दारी धरलं. आज मी दीन पतीत अन्याय होऊन शरण आलोय हो तुम्हाला. मास्तर, मी निदान मास्तर होण्याच्या लायकीचं नाही का हो? बोलतच. अहो ट्रेंड मास्तर लागतात हल्ली. आणि तुम्हाला काय कमी आहे देवराया? अहो वह्या तपासायच्या नाहीत, पोरांचा जाच नाही की शाळा इन्स्पेक्टरचा त्रास नाही. नुसतं कमरेवर हात ठेवून आरामात उभं राहायचंय. मास्तर, मी तुम्हाला माझी जागा द्यायला तयार आहे. ते तुम्ही उभे राहा, मी घेतो शाळा ताब्यात. अहो 8 दिवसात कंटाळाल विठू माऊली.
पूर्वीचे दिवस गेले आता. अहो पोरांना छड्या मारायची सोय राहिली नाही. छड्याचं जाऊ द्या, विड्या आणायला पाठवलं तर बंडलातल्या 4-4 विड्या गायब होतात. बरं शिक्षा केली तर एक मोर्चा शाळेवर आणि दुसरा आमच्या घरावर. आता श्रीमंतांची पोरं ट्युशन पाहिजे नापास करता येत नाही. बाकी बहुतांश पोरांचे पालक ना निवडणुकीतले मतदार. त्यामुळं चेअरमन साहेबांनी सक्त ताकीद देऊन ठेवली आहे, पोरगा नापास केला तर याद राखा म्हणून. कारण कसं आहे देवा, पोरगा जर वरच्या वर्गात चढला नाही ना तर निवडणुकीत उमेदवार पडलाच म्हणून समजा. अरे अरे अरे, अहो मग मास्तर की सोडून दुसरं का नाही काय करत? अहो काय करणार या वयात. ट्रेंड आहे ना मी, BA DED फर्स्ट क्लास, पण अजून काही परमनंट होत नाही बघा. आता चेअरमन साहेब म्हणतात MSCIT व्हा मग बघू. हे उगाच सबब बर का देवा. अहो तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत काही गोष्टी. तुम्हाला म्हणून सांगतो, कुठे बोलू नका. हा म्हणजे वैकुंठात बोललं तर चालेल हो, पृथ्वीवर मात्र बोलू नका. मग मास्तर नको म्हणता? मुळीच नको. अहो शाळेत पोरांचा त्रास आणि गावात गुंडांचा. शिवाय सर्व संत महात्म्यांपासून ते चेअरमनच्या बापापर्यंत सगळ्यांच्या जयंत्या मयंत्या आम्ही साजऱ्या करायच्या. अहो कुठं ते महापुरुष आणि कुठे तो पांडुबा चिरकुट्याचा बाप, एक नंबरचा गांजेकस. त्याची हो कसली पुण्यतिथी. अहो देवांना असल्या गोष्टी कशाला सांगता? दया करा विठू माऊली, दया करा यांच्यावर. अहो दया करणं हे तर त्यांचं मुख्य काम आहे. पण जर का खोटं बोलत असेल ना तर पायाचे अंगठे धरून इथं उभं राहिलो, पण त्या चिरकुटाच्या बापाची पुण्यतिथी मी हो का साजरी करायची? शिवाय गाव शाळेची पोरं गोळा करून गावभर हिंडवायची, चिरकुटे जिंदाबाद, चिरकुटे जिंदाबाद म्हणून घसा कोरडा करायचा. हे काय कमी झालं? ते जपानी भात शेती शिकवण्याचं कलम आमच्याच बोडक्यावर. वन महोत्सव आले की मास्तर लावा झाड. रस्ते सफाईचे सप्ताह आले की मास्तर घ्या झाडू हातात. अहो शाळेतली खिचडी मी बनवतो हे कळाल्यापासून घरचा स्वयंपाकही मलाच करावा लागतो. जाऊ द्या देवा, जाऊ द्या. तुमचं आहे ते खूप बरं आहे. आमच्या लफड्यात नका पडू. मग मास्तर नको म्हणता? मुळीच नको. त्यापेक्षा गुरांचे डॉक्टर व्हा. गुरं ऐकतात हो, पण पोरं ऐकत नाही. गुरं ऐकतात म्हणून कोण सांगितलं? हे बघा केव बाप्पा, चेहऱ्यावर 1 इंच भर जागा शिल्लक नाही जिथे गुरांनी लात मारली नाही. काय सांगता? पदार्थ सांगतो की काय? अहो हे शेतकरी इतके हुशार झाले आहेत, धडधाकट गुरं उगीच रोग झालाय म्हणून आमच्याकडे घेऊन येतात. जराशी चूक झाली की पहिली लाट गुराची, दुसरी वरिष्ठांची, लगेच बदली. अहो 10 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये तब्बल 42 बदल्या. आणि त्यातून ही गुरांची प्रदर्शन. त्या प्रदर्शनात गुरांपेक्षा वरिष्ठांचीच निगा अधिक ठेवावी लागते. अहो कालचीच गोष्ट सांगतो, माळेगावला गुराचं प्रदर्शन होतं. उद्घाटन करायला आल्या पुढाऱ्याला पहिल्या नंबरच्या बैलाने शिंग मारला. आमचं इन्क्रिमेंट स्टॉप. आता शिंग काय मी मारलं? हा बैल वांड होता. दुसरा बैल समोर बघितला की शिंग मारायची पुढारी समोर आला आणि बैलाचा गैरसमज झाला. तर त्याचं असं आहे देवा, फार तर फार तुम्ही वकिली करा, बदलीचं भय नाही. मॅजिस्ट्रेट लोक बदलून जातात, पण हा वकील तिथल्या तिथेच.
हल्ली विठ्ठला नैवेद्याची वाटी तरी ओठायला लागते. वकिलीत उपाशी मारायची वेळ आली हो. गावात पंचायती निघाल्यापासून वकील मेलाय का जिवंत आहे कोण कशाला करतोय पंचायत. अहो लेंग्याचेच काय टांग्याचे देखील पैसे नाही निघत हो. खराय देवा खराय. या वकील साहेबाचा कोट शिवला मी. त्याच्या शिलाईतले अर्धे पैसे अजून बाकी आहे. मग तुमच्या दुकानात ठेवा मला. हो अहो काच बटन करता येतात त्यांना. अभंग ऐकला असेल ना. भक्ताची या काजासाठी भक्ताची या काजासाठी सोडिली मी लाज रे सोडिली मी लाज रे. अहो या काळोखात नाही उभं राहत. हे भटजी दयाची म्हणून चक्क चुन्याची वाटी लावतात तोंडाला. कोण आले मला गाभाऱ्यात तर काय घाण झालीये ते दिसलीच तुम्हाला भटजींच्या अवतारावरून. दास तर असे झाले आहेत. काय हे भटजी म्हणे काय हे भटजी आधी दक्षिणा टाका मग सांगा दह्याच्या वाट्या आणायला. पण साखर फुटाण्याचा आणि डाळ मुरवण्याचा नैवेद्य मी किती दिवस खायचा. तुम्ही घरी भजी करता चिवडा करता आणखी काय काय करता ते नाही हो चार चौघात सांगत. एखाद दिवशी तरी बदल. अहो चिवडा आणला तर तो काय नकोय आम्हाला. हो हे असलं तुम्ही खाऊन कसं चालेल. आता दुधाचे भाव वाढले म्हणून अक्षता समर्पय आम्ही करावं लागतं. मग चहा द्या पिऊ आम्ही. तुळशीचं पान घातलेलं पाणी उगाच तीर्थ म्हणून किती बरं प्यायचं. आणि हे पंचपात्री आणि पडी गेली कित्येक युगात घासली नाही. आम्हाला वाटू नये का चांगला चहा प्यावा कॉफी प्यावी. चहा कॉफी निर्माण केली ते आम्हीच ना. आणि हा पितांबर हा किती वर्ष नेसायचा. त्याला कधी परटाकडे द्यावा असं वाटलं होतं तुम्हाला. त्यापेक्षा पॅन्ट शर्ट शिवाय एखादा मला. छा 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 देवा. अहो तुम्हाला शोभणार नाही हो पॅन्टी आणि शर्टी. कासे पितांबर आणि कस्तुरी ललाटी म्हटलेलं हाय साधू संतांनी. हे बघा देवानं कसं देवासारखंच राहिलं पाहिजे. का पण कंटाळा आलाय मला. शेठजी तुमच्या दुकानात पुड्या बांधायला ठेवा हो पण मला इथून जाऊ द्या. अहो ते काम माझी मुलं करतात. 4 आहेत हा तुमच्या कृपेने. नोकर नाही ठेवला दुकानामध्ये. आणि ही सरकारी नियंत्रण एवढी भयंकर आहेत की तुमच्या काही चालणारच नाही. इन्कम टॅक्स सेल्स टॅक्स जीएसटी. अहो त्या सोन्याच्या चिपा केव्हा जातील कळत सुद्धा नाहीये. आणि तो इन्कम टॅक्स जर मागे लागला ना तर ब्रह्म राक्षसासारखा मानगुटीवर बसतो हा. आणि आता हे नवीनच की मेल्यानंतर पण कर. म्हणजे जगलो तरी कर आणि मेलो तरी कर. म्हणजे फक्त कर भरण्यासाठी कामी धंदा करायचा. त्यापेक्षा कर कटेवरी ठेवून या. तुम्ही उभा आहेत देवा हेच ठीक आहे. अरे मग मी करू तरी काय. तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. इथं उभी होतीस वाय चाल तुझी ओळख करून देतो. हे बघ आपल्या पिक्चरचे डायरेक्टर सोमनाथ आणि हे म्युझिक डायरेक्टर रामनाथ. यो जग्गू का रे तू. हो मास्टर मीच तो तुमचा स्टुडंट ऑफ द इयर. ओळख आहे ना तुझी हो कशी ओळख विसरेल. बर का देवा अहो दुसरीची फी गोळा करून टेबलात ठेवली होती मी. ती घेऊन 15 वर्षापूर्वी पळाला होता हा. आज तुमच्या कृपेने सापडला हो. अहो त्यावेळेस निम्मा पगार देखील दंडादाखल भरला होता मी. किती बरं 14 रुपये 8 आणे. मास्तर हे घ्या 20 रुपये. कीप द चेंज. मास्तर आहे माझा गरीब आदमी बिचारा.
कॉमिक कॅरेक्टरला फिगर बरी आहे. जगू तू तर गावातून पळून गेला होता ना. सर्व थोर मंडळी अशीच पळून जातात मास्तर. बाई चला वाड्यावर. अगं पिक्चरचा कॉन्ट्रॅक्ट साईन करायचा आहे. चला शेठजी काय म्हणता? ठीक आहे, आमचे 50,000 रुपये कधी देतात ते सांग. शेठजी एकदा सिनेमा लागू द्या, 70mm बिग स्क्रीन, मग पोत घेऊन मुंबईला या, पैसे भरून द्या. जगन्नाथ थांबा, मी यांची ओळख करून देते. कोण हे? कीर्तनकार आहेत का? नवे नवे, हे विठ्ठल. विठ्ठल? कोण विठ्ठल? मास्टर विठ्ठल. छे छे, हे खरे विठ्ठल. खरे म्हणजे? खरे म्हणजे देव, परमेश्वर, भगवान. हट. फिगर बरी आहे का हो? यापूर्वी कुठल्या सिनेमात काम बिम केलंय का तुम्ही? नाही, इथे 28 युगापासून उभा आहे कमरेवर हात ठेवून. मग जरा उभं राहून दाखवा पाहू. बाई तुम्ही जरा अशा या. मंडळी तुम्ही सगळे मागे व्हा. हे आमच्या पुढच्या पिक्चरचे डायरेक्टर. नाव काय हो पिक्चरचं? कान्होपात्रा. मी म्युझिक करतोय. यो कान्होपात्राचा पार्टी कोण रे जगू? मास्तर पार्टी कसला? ते काय जत्रेतलं नाटक आहे? ही कान्होपात्रा. हा हा हा, अशी कान्होपात्रा शोधून देखील सापडणार नाही. खरी कान्होपात्रा देखील इतकी सुंदर असणं शक्य नाही. तिच्याही पेक्षा सुंदर होती. माझ्याच पायावर प्राण सोडला तिने. हार्ट फेल झाला असेल. तुमच्या पायावर कशाला मरायला प्राण सोडेल? पण खऱ्या कान्होपात्रीने मंदिरातच प्राण सोडला होता. हो, 4थीच्या धड्यात देखील तसंच आहे. 4थीच्या धड्याचं ठीक आहे मास्टर, पण थिएटरात सिनेमा बघायला 4थीची मुलं नसतात, पब्लिक असतं. आम्ही स्टोरी बदलली आहे. टेक्निक कलर पिक्चर यो यांच्या काळ्या पायावर फोकस ठेवून कलर इफेक्ट काय येणार? शेवटच्या सीन मध्ये इंद्रधनुषाच्या होडीतून विठ्ठल येतो आणि त्या जाते. होडीतून जायला वैकुंठ बंदर थोडीच आहे. अहो तिथं विमानातून जावं लागतं. शिवाय खरी गोष्ट देखील अशी नाही हो. अहो पण खरी गोष्ट इथे ठाऊक कोणाला आहे? मला माहित आहे. अहो पण तुम्ही आमचं पब्लिक नाही. देवाचे सिनेमे बघायला देव येत नाहीत, पब्लिक येतोय. मग निदान मला विठ्ठलाचं काम तरी द्या. अहो नोकरी शोधतोय मी. सोमनाथ, विठ्ठलाच्या कामासाठी फिगर बरी आहे, पण फीचर्स बरे नाहीत. अहो पण मी खरा विठ्ठल आहे. असाल हो, पण आमचा त्रिलोचन कुमार मागच्या 10 सिनेमांचा पेटंट विठ्ठल आहे. अहो लोक बघून पाया पडतात त्याच्या. अहो माझ्याही पडतात. विचारा पडजी ना. हो हे खरंय, हे खरंय. कशावरून? बुक्की मारून बघा. माझा नाही गाडव चालते ना. विठ्ठल ओळखता येत नाही. सिनेमा 2 दिवस चालणार नाही तुमचा. चला चालते बा. कान्होपात्रा म्हणे शूर्पणखा पिक्चर काढा. जात वर का कुठले यो म्हणजे रागावू नका. अहो रागाव नका काय. तुम्ही चांगलं विठ्ठलाचं काम मागत होता, भटजीचं तर नव्हता ना मागत. हा, तुम्ही मला भटजीचं काम द्या. तुम्ही उभे राहायचे विठ्ठल म्हणून. हे काय बोलतोच? विठ्ठला, अहो कसलं भलतं खोड लागलं रे तुला. माझं ऐका, गुमान उभं राहा बरं तुम्ही तिथं इथं. अहो नशिबाचा भोग चुकलाय का हो कधी कुणाला? तुम्ही दिलेल्या 2 डोळ्यानं मगापासनं तमाशा बघतोय मी. 2 डोळ्याला हे घटकाभर बघवण. 1000 डोळ्यांनी देवा कसं बघितलं असतं तुम्ही. माझं ऐका देवा, तुम्ही गाभाऱ्याच्या अंधारात आहे ना, तिथंच ठीक आहे बघ. हे खरं आहे. नवीन वकिलांना वकिलीत काही चान्सच नाही हो. मग नवीन दुकानदाराला काही चान्स आहे म्हणता? नाव नको. आणि नवा शिंपी मशनीला पाय लागला नाही मागच्या महिन्यात. तुमच्या पायाची शपथ.
जो उठतो तो तयार कपडे वापरतो, फक्त रेडीमेड. मग माझ्याजवळ काहीच काम नाही. अहो भटजी, आता तुम्ही तरी सांगा, माझी काळजी तुम्हालाच आणि आमची तुम्हाला. देवा, तुम्ही इथून गेला तर आम्ही कशावर जगायचं? देवा, मी गाभाऱ्यात नवीन LED बल्ब बसवतो, नवीन आरती चांगली झिंगाटच्या ठेक्यावर करून घेतो, प्रसादात शनिवार रविवार चेंज ठेवतो, पितांबर बदलतो. आणखी काय द्यायचं आम्ही तुम्हाला? खाऊन पिऊन उभा राहायचं, एवढं तुमचं काम. राहू दे विठ्ठला. ठीक आहे. देवा थांबा. काय? पुन्हा आंध्रा करा मला. हो, दोन डोळे आलेलं या गावकऱ्यासनी कळलं ना तर भीक सुद्धा द्यायचे नाहीत मला. तुमच्या दयेनं आंध्रा होतो. आंध्राच करा मला. ठीक आहे. आहा, अंधा अंधा अंधा. माझंही आता असंच आहे मित्र. अंधा. किती आशेने आलो तुम्ही. रडू नका देवा, आली या भोगासी असावे सादर. ऐकलं का देवा? देवा, हलवून बघा जरा म्हणा. गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी तुझे घालावे आम्हासी, तुझे घालावे आम्हासी, तुझे घालावे आम्हासी. कुमारी स्वरा उटीकरनी स्टेजवर यायचंय. कुमारी स्वरा उटीकर. स्वरा. आणि या नाटकातील कलावंत आहेत डॉक्टर अमित उटीकर, डॉक्टर सतीश बंडगर, डॉक्टर अशोक आरदवाड, डॉक्टर किरण तोडकरी, डॉक्टर चेतन जाजू, डॉक्टर राहुल उमरे, डॉक्टर कल्पना किनीकर, डॉक्टर सुरेखा गरड, डॉक्टर स्वप्ना उटीकर, डॉक्टर गजानन गोंधळी, डॉक्टर ब्रिजमोहन झंवर, डॉक्टर शिरीष पाटील, डॉक्टर मुकुंद भिसे व विठ्ठलाच्या भूमिकेत डॉक्टर प्रमोद टिके. आणि या एक मिनिट. ही आहे कुमारी स्वरा अमित उटीकर, नाट्यस्पंदनची भावी सदस्य समजा. ह्या मुलीला पहिल्या दिवसापासून विठ्ठल या नाटकाची स्क्रिप्ट पूर्णतः तंतोतंत पाठ आहे. हिने आईबाबांचा सराव तर कदाचित घेतलाच असेल, पण ती रोज आमच्या प्रॅक्टिसला यायची आणि जे कोणी पात्र, जो कलाकार त्या दिवशी गैरहजर आहे त्याचं पात्र तंतोतंत त्याच्या ॲक्शनसहित वठवायचे. अशा तऱ्हेनं ती आमच्या टीमचा एक भागच होऊन गेली. तिच्या कौतुकासाठी आपल्या टाळ्या. धन्यवाद.